जुन्या पैशाच्या वादातून चाकू हल्ला, एक गंभीर जखमी, संशयित फरार। पैशाच्या देवाणघेवाणीतून निर्माण झालेल्या जुन्या वादाचे रूपांतर थेट चाकू हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना शहापूर परिसरात घडली। या हल्ल्यात राजू कांबळे हे गंभीर जखमी झाले असून संशयित गणेश रावसाहेब सदलगे, मूळ राहणार ढुनेवाडी, तालुका चिकोडी, सध्या राहणार गांधी पुतळा इचलकरंजी, याच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संशयित सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे। याबाबत विनोद कुमार पुंडलिक राऊत वय 46, राहणार जांभळी, तालुका शिरोळ यांनी फिर्याद दिली आहे। राऊत हे बॉयलर कॉन्ट्रॅक्टर असून जखमी राजू कांबळे हा त्यांच्या येथे कामाला आहे। संशयित गणेश सदलगे हाही यापूर्वी राऊत यांच्याकडे काम करत होता। कामाच्या दरम्यान राऊत यांनी त्याला उसने पैसे दिले होते, मात्र गणेशने काम सोडून गेल्यानंतर पैसे परत न दिल्याने राऊत यांनी त्याच्याकडे वारंवार तगादा लावला होता। दरम्यान शुक्रवारी गणेशने पैसे देण्याचे सांगून राऊत यांना भगतसिंग बाग परिसरात बोलावले। तेथे राऊत, त्यांचा मित्र राजू कांबळे आणि गणेश यांच्यात वाद झाला। शनिवारी हा वाद मिटवण्यासाठी गणेशच्या सध्याचा मालक निवास कांबळे यांनी राऊत यांना जुन्या शहापूर पोलीस स्टेशनजवळ बोलावले। वाद मिटवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच शुक्रवारी झालेल्या वादाचा राग मनात धरून गणेशने अचानक चाकू काढून राजू कांबळे यांच्या पोटात वार केला। तसेच विनोद राऊत यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला। गंभीर जखमी झालेल्या राजू कांबळे यांना तत्काळ इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय येथे दाखल करण्यात आले। तेथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे। घटनेनंतर गणेश सदलगे हा घटनास्थळावरून पसार झाला असून शहापूर पोलीस त्याचा शोध घेत आहेत। पुढील तपास सुरू आहे। चॅनलला सबस्क्राइब करा।